हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ एवढ्यासाठीच म्हणते मी की हे जे जेवण बनतं आहे ना, म्हणजे पहिला मी गोडाचा शिराच दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं जेवणाला मी सुरुवात करणार आहे. पहिला मी शिरा बनवून घेतलेला आहे आणि हे सगळं जेवण आहे ना, आज स्वामींना नैवेद्य मी घेऊन जाणार आहे केंद्रात. शनिवारची जी आरती असते ना, तुम्हाला ह्याच्या आधी पण मी खूप वेळा दाखवलेली आहे ना, शनिवारची आरती. त्या टायमाला ना प्रत्येकजण कोण ना कोणतरी आपल्या इच्छेनुसार ना स्वामींसाठी नैवेद्य घेऊन जातात केंद्रामध्ये. तर आज मी तो नैवेद्य घेतलेला आहे. त्याच्यासाठी ना मी पहिला गोडाचा शिरा दाखवलेला आहे, म्हणजे गोडामध्ये मी शिरा घेऊन जाणार आहे. आणि कोबीची भाजी बनवणार आहे, साधी पिवळी कोबीची भाजी जी रेग्युलर आपण बनवतो ना. त्याच्यामध्ये फक्त मी कांदा घालणार नाही, मिरची, कढीपत्ता, राई, जिऱ्यावरती फोडणी घालून कोबीची भाजी बनवणार आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये परत मूग मटकी, आता तुम्हाला मोड आलेली दाखवलेली ना, ती मूग मटकीची मी उसळ बनवणार आहे. आणि तिसरं म्हणजे स्वामींचं आवडतं खाद्यपदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. तर ते मी आपलं बेसनचं पिठलं बनवणार आहे आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे. इथे म्हणजे सगळी तीच तयारी चाललेली आहे. म्हणजे जेमतेम आपण सगळ्या नॉर्मल भाज्या बनवतो ना, सगळ्या तशाच बनवून घेतलेल्या आहेत. एका साईडला माझा शिरा झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला मी इथे ॲल्युमिनियमची जी कढई ठेवलेली आहे ना, त्याच्यामध्ये मी बेसन चांगला भाजून खरपूस चांगला, तुम्हाला ह्याच्या अगोदर पण मी बेसनाचं चांगलं म्हणजे झुणका बनवतात ना, सुका झुणका, त्याची रेसिपी दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे मी दाखवणार आहे. आणि ही प्रत्येक म्हणजे मी जी रेसिपी आहे ना, ती एवढ्यासाठीच एवढी क्लोज दाखवलेली नाही आहे किंवा पूर्ण दाखवलेली नाही, कारण का खूप टाईम वाढला असता. आणि मी क्लोज करून पण दाखवलेलं नाही समोरून, कारण का मला प्रत्येक टायमाला ना हातात कॅमेरा घेऊन शूट करणं असं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ना मी माझा कॅमेरा आहे ना एका साईडला ठेवून दिलेला आहे, म्हणजे एका साईडलाच लावून ठेवलेला आहे. आणि माझी इथे सगळे जेवणाची तयारी चाललेली आहे. आणि हे ना दुपारचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी सुरुवात केली होती, 4 वाजता जेवणाला सुरुवात केली होती. कारण का बरोबर ना मला 5, 5:15पर्यंत केंद्रामध्ये पोचायचं असतं. केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर ना बरंच म्हणजे हार फूल वगैरे घालायचं असं स्वामींच्या फोटोला, ते पण पुढे मी शूट केलेलं आहे. ते मी तुम्हाला पुढे मंदिरात गेल्याच्यानंतर दाखवते. तर इथे सगळ्यात पहिला माझा बघा इथे शिरा झालेला आहे. आणि शिरा होताच इकडे एका साईडला मी पिठलंसुद्धा बनवून घेतलेलं आहे. आता जिथे शिरा मी काढून घेतले त्याच कढईमध्ये मी कोबीची भाजी घालणार आहे. आणि इथे हे मी जे वाट्या ठेवते ना, हंडा माझा हा गरम असतो ना, त्याच्यावरती मी हा डब्बा जो आहे ना माझा मसाल्याचा डब्बा, त्याच्यामध्ये सगळं मी ते जेवण मी भरून नेणार आहे. आणि तिकडे गेल्याच्यानंतर एका ताटामध्ये काढतात आणि तो नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी ते डबे आहेत ना सगळ्याच्या मी घासून वगैरे सुकायला ठेवलेले आहेत. ते हंडा गरम आहे त्याच्यासाठी मी त्याच्यावरती ठेवलेले आहेत. डब्बा एका साईडला मी घासून ठेवलेला आहे. तर आता इथे ना मस्तपैकी एका साईडला पिठलं होते, झुणका होतं, आणि दुसऱ्या साईडला मी कोबीच्या भाजीची फोडणी तयारी करते. त्याच्यामध्ये पण नॉर्मल आपली कांदा मी तुम्हाला पहिल्या सांगितलं, कांदा न घालता फक्त मिरची, कढीपत्ता आणि राई जिराच घातलेला आहे. तिथे मी कोबी फोडणीला घालायच्या आधी थोडंसं पिठल्यावरती ना जे झुणका होता ना, तो तेलात छान असा खरपूस भाजून झाल्याच्यानंतर थोडंसं मी हिंग घातलेलं आहे याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि मग ह्याच्यावरती थोडंसं ना थोडं करून पाणी शिंपडून ह्या मस्तपैकी सुक्का झुणका बनवून घेतलेला आहे. कारण का ज्वारीची भाकरी बनवायची आहे ना, त्याच्याबरोबर सुक्कं झुणकं खूप एक नंबर लागतं. आणि ते म्हणजे स्वामी महाराजांचं तर एक फेवरेट खाद्य आहे. त्याच्यासाठी ना मी जेव्हा हे बनवते ना, नैवेद्य बनवते ना, मी झुणका आणि पिठला मी आवर्जून बनवते. एखाद्या वेळेस भाजी एखादी मी कमी बनवेल, पण झुणका आणि भाकरी मी बनवते. तरी पण मला ना खूप उशीर झाला होता, म्हणजे माझी बारकी बहीण आली होती आणि आमचं बोलण्यात वगैरे थोडंसं टाईम झालेला होता. ती अचानक आली होती आणि जेवण पण माझं लेट वगैरे झालं. मग थोडंसं मी अर्धा तास अशी गप्पा मारत बसली आणि लगेच इथे जेवणाला मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे माझी थोडीशी घाई झाली. नाहीतर ना कांद्याची भजी असते, पापड असतात, वेगळ्या प्रकारचे असतात उडदाचे पापड, आम्ही नैवेद्यासाठी नेत नाही. तर ते वेगळ्या कुठले तरी म्हणजे तांदळाचे वगैरे असतात किंवा साबुदाण्याच्या फेण्या वगैरे असतात ना, त्या फ्राय करून न्यायच्या असतात. परत कांद्याची भजी त्यांना आवडते म्हणून कांद्याची भजी न्यायची असते, पण मला ती कांद्याची भजी वगैरे करायला वेळ मिळाला नाही. नाहीतर मी तयारी कशी फटाफट केली असती, पण ना ते मला एकदम माझा टाईम ना एकदम कट टू कट झाला होता. कारण का इथे माझं बरीच कामं आणि परत डब्बा वगैरे भरायचं होतं. इथे मला सगळी फुलं वगैरे सगळी काढून ती भरायची होती. मध्ये मला मनोहर पण मदत करत होता. पण माझं आपलं एका साईडला असतं ना एक आपलं, की बाबा आपल्याला टायमात जायचं आहे, त्याच्यासाठी ना इथे माझी घाई चालली होती.
तर इथे बघा तुम्ही पिठलं माझं झालेलं आहे. पहिला शिरा काढून ठेवलेला आहे. आता मी पिठलं काढून ठेवलेलं आहे ते. त्याच्यानंतर ना मी ते आता ह्याच्यामध्ये ह्याच कढईमध्ये मी मूग मटकीची भाजी फोडणीला घालणार आहे. तर मूग मटकीची भाजीसाठी मी कांदा मिरची जे पण आहे सॉरी मिरची नाही, कांदा टोमॅटो आणि लसणाची वगैरे फोडणी चालते. ॲक्च्युली जे पण असतं ना आपल्याला काही शंका असते किंवा कांदा लसूण वगैरे घालायचं की नाही घालायचं तर घालायचं. त्यांना कांद्याची भाजी आवडते तर कांदा वगैरे कुठल्याही भाजीमध्ये कुठलं म्हणजे अशी सात्विक जेवण वगैरे असं बनवायचं नाही. चांगलं छान मस्तपैकी सगळं चमचमीत जेवण बनवायचं असतं. तेच नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतं. तर त्यासाठी ना मी सगळं विचारून घेतलं होतं. ह्याच्या अगोदर पण मी ना 2-3 वेळा नाही जास्तच मी केंद्रामध्ये नैवेद्य दाखवलेला आहे. त्यामुळे मला सगळं माहिती आहे आता की काय न्यायचं आणि काय नाही न्यायचं आणि कसं बनवायचं आहे. तर इथे ना फक्त कोबीच्या भाजीमध्ये एवढ्यासाठीच मी कांदा वगैरे घालत नाही. कारण का मी जेव्हा नॉर्मल घरामध्ये पण बनवते ना तेव्हा कोबीच्या भाजीमध्ये कांदा वगैरे घालत नाही. मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे. बाकी सगळं मी कांदा वगैरे लसूण वगैरे सगळ्या जेवणामध्ये वापरलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता माझी ही उसळ होते मूग मटकीची. कोबीची भाजी पण होते म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे. फक्त त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे. सर्व जेवण माझं छान तयार झालेलं आहे आणि आता मी शेवटला ज्वारीची भाकरी भाजायला घेणार आहे. आणि मी आता सध्यानं नैवेद्यापुरती एकच भाकरी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना बघा ही सगळी फुलं हार वगैरे कारण का तिथे पुष्पांजली तयार करतात त्यासाठी खूप फुलं न्यावी लागतात. स्वामींच्या फोटोसाठी हार वगैरे न्यायला लागतो. त्यांना पानाचा विडा आवडतो, पान आवडतं म्हणून पानाचा विडा न्यायचा असतो. ती सगळी मी तयारी केली आणि सर्व एका पिशवीमध्ये भरून मी केंद्रात जायला तयार झालेली आहे. आणि मी एकटीच जाणार आहे. त्याच्यासाठी ना मला थोडीशी अजून गडबड वाटत होती म्हणजे की मला तिथे एकटीलाच आरती ॲक्च्युली जेव्हा आपण नैवेद्य वगैरे येतो तेव्हा ना जोड्यानं जायचं असतं. तर मनोहरचं काम असल्यामुळे ना तो माझ्याबरोबर येऊ शकला नाही. त्याचं मोस्ट ऑफ ना तसंच तेच होतं की जेव्हा आम्ही तिकडच्या केंद्रामध्ये जातो ना दुसऱ्या केंद्रामध्ये तिकडे मी मनोहर रविवारची आरती असते त्यामुळे ना मनोहर माझ्याबरोबर असतो. तर इथे केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर ना इथे बघा जो मी जास्वंदाचं फूल घरातून माझ्या कुंडीमध्ये जो आला होता ना झाडाला तो जास्वंदीचा फूल मी गणपती बाप्पाला घातलेला आहे. आणि ते झुमून तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे आमच्याकडे सगळं हार वगैरे घातलेलं असतं. इथे बाजूला असतं शनिवार असल्यामुळे इथे रुईची पानं वगैरे त्याचा हार बनवून मारुतीला घातलेला असतो. तिथे छान मस्तपैकी मंदिरामध्ये छान तयारी होत असते. सगळं म्हणजे जे सांगत असतात ना की आरती कशी करायची वगैरे ते सगळं इथे आता ना आपण म्हणजे दरवाजातून स्वामी येतात ना त्यासाठी त्यांची तिथे औदुंबराची आरती केली जाते तिथे. तर ही सगळी तयारी अशी करायची असते. नैवेद्य ताटात जो मी आणलेला असतो तो ताटात वेगळा काढायचा असतो आणि तो व्यवस्थित स्वामींपुढे ठेवायचा असतो. तर हे एक मंत्र असतो एक म्हणजे गायत्री मंत्र म्हणून नंतर म्हणा उदनाय स्वाहा अपनाय स्वाहा हे एक मंत्र असतात ना ते मंत्र म्हणून सगळं नैवेद्य आणि जल वगैरे जे पाणी तिथे ठेवलेलं असतं ते सगळं स्वामींना अर्पण करायचं असतं. म्हणजे सगळं नैवेद्य त्यांना भरवायचं असतं. अशी एक ते आपल्याला सांगतात तसं आपण करायचं असतं. श्री गणपती ओंकारा बिंदु रूपे अचल भय निर्गुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भव. छान इथे आरती वगैरे झाल्याच्या नंतर त्यांच्याच बिल्डिंगमध्ये जिथे केंद्र आहे ना तिथेच ना सत्यनारायणची पूजा होती. मस्तपैकी सत्यनारायणाला नमस्कार वगैरे केला आणि प्रसाद घेतला. त्याच्यानंतर मी घरी आली. घरी मी सगळं प्रसाद वगैरे ठेवून आल्याच्यानंतर इथे बघा आमची जी मैत्रीण आहे ना आम्ही चौघी त्यातली ही स्वाती आहे ना पिंक कलरचा ड्रेस घातलेला स्वाती ती तिचा बड्डे होऊन गेला आणि तिच्यासाठी ना आम्ही गिफ्ट घेतलं होतं ते आम्हाला द्यायचं होतं. आम्ही मस्तपैकी चौघीजणी भेटल्याच्या नंतर ना इथे सर थोडंसं फोटोज वगैरे काढणं झालं. ते तर असतंच ना सगळ्या बायकांचं असतं की बाबा आपण जिथे जातो ना तिथे आठवण म्हणून फोटो काढतच असतो. तर मस्तपैकी ना तिला ते गिफ्ट दिलं ना जे गिफ्ट घेतलेलं होतं तिचा बड्डे केव्हाच झाला होता पण जे गिफ्ट बाकी होतं आमच्याकडनं देणं ना ते तिला दिलं आणि तिला तसंच पाहिजे होतं. ती बोलून ठेवलं होतं तिने की आपण एकमेकींसाठी घेऊया पण आम्ही एकमेकींसाठी न घेताना फक्त तिचा बड्डे होता ना म्हणून तिच्यासाठी आता आम्ही सध्या घेतलेला आहे. तिला इतकं आवडलं ना अय्या आवडते किती मस्त दिलेलं आहे आणि गिफ्ट तुम्ही लोकांनी मला म्हणजे तिला खूप आवडली. ती खूप आनंदित झाली. तिला खूप बरं वाटलं.
हे बघा तुम्हाला दाखवते मी की ह्याच्यामध्ये आम्ही गिफ्ट म्हणून तिला काय दिलेलं आहे. तर तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा की गिफ्ट कसं आहे म्हणून. तुम्हाला आवडलं की नाही तेसुद्धा सांगा. तिला तर खूपच आवडलं. तर हे बघा इथे ना गाय आणि वासरू हे गिफ्ट आम्ही तिला दिलेलं आहे. त्याच्याबरोबर ना आम्हाला छोटीशी अशी छान पेन पण मिळाली. खुश खुश इकडे बघा आता. आणि खाली असं जे पाटावरती रुमाल वगैरे होत जातात ते सुद्धा मिळालं. आणि हे गिफ्ट आहे ना म्हणजे ऑनलाईन बघून वगैरे गिफ्ट मागवलेलं आहे. तिला खूप आवडलं. ती खूप खुश झालेली. मस्त मस्त आम्ही इथे ना एक म्हणजे जिथे पाणीपुरी वगैरे खायचं तिथे त्या स्टॉलवरती आलेलो. मस्तपैकी सगळ्यांनी एक एक पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि घरी आलो. जे घरी नैवेद्य वगैरे होतं ना ते आता जेवणामध्ये आम्ही घेणार आहोत. आणि बहीण म्हणजे ताई वगैरे पण आलेली, सिद्धीसुद्धा आलेली होती. तर मस्तपैकी इथे आता जेवणाचं जे होतं संध्याकाळी बनवलेलं त्याच्यावरतीच आम्ही सगळ्यांनी भागवलेलं आहे. आणि मस्तपैकी ना शुभमनी बाईक घेतलेली आहे. मस्त बघा ही बाईक आहे शुभमनी नवीन घेतलेली. तर तो इथे ना आम्ही बघितली नव्हती तर तो इथे दाखवायला आलेला. सगळ्यांना त्यांनी टर्न बाय टर्न ना सगळ्यांना एक एक राऊंड मारून आणलेला आहे. आणि आयुषने तर सिंगल राऊंड मारलेला आहे मस्तपैकी सगळ्यांनी. म्हणजे मनोहरपासून माझी लहान बहीण आलेली तिनेसुद्धा, आयुषने, मितूनेसुद्धा, फक्त मी सोडून ना मस्तपैकी सगळेजण एक एक राऊंड मारून आलेले आहेत. आणि छान गाडी एवढी मस्त आहे ना त्याची. ट्रम्प म्हणून त्यांनी कुठली गाडी घेतलेली आहे. मला गाडीचं काहीच नॉलेज नाही आहे. छान मस्तपैकी सगळ्यांनी एक एक राऊंड मारल्याच्यानंतर शुभम मम्मीला घेऊन घरी गेला म्हणजे ताईला घेऊन घरी गेला. चला तर ना आजचा दिवस मस्तपैकी असा एन्जॉय केलेला आहे. अगदी स्वामींच्या आरतीपासून जी सुरुवात केलेली आहे तर छान अशी मस्तपैकी शुभमची गाडी जी एंडिंग नवीन घेतली ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर छान मस्तपैकी आजचा दिवस असा छान गेलेला आहे. आणि इथे बघताय तुम्ही की ना आयुष ना ही पण शुभमची स्कूटी आहे. ती आयुषकडे म्हणजे माझ्या इथे ठेवली त्यामुळे ना आयुषची मजा झालेली आहे. तो पण छान असं मितूला वगैरे गाडी शिकवत होता. तर चला आता ना इथे माझा आता ब्लॉग थांबवते आणि आपण परत भेटू होतो नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत मी आता बाय बोलते आणि सगळ्यांना गुड नाईट बोलून ब्लॉग इथेच थांबवते. तर मस्तपैकी आजचा जो आनंदाचा दिवस माझा गेलेला आहे तर छान असा परत पुढच्या टायमात पण असाच तुमच्याबरोबर मी शेअर करणार जे पण माझे छान छान असे दिवस जाणार आहेत ते तुम्ही बघा. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका की आजचा दिवस तुमच्याबरोबर जो शेअर केला आहे तो कसा वाटला तुम्हाला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.